कुसरा कुठे बुके देऊन तुमची बहीण ना भाऊंच्या भगिनी या ठिकाणी सत्कार करतायत. या दोघं पुढं सत्कार करायचं पुढं या नाव पुकार. लता बोबडे त्यांच्या भाससून ना या ठिकाणी सदस्य झाल्याबद्दल या ठिकाणी त्यांच्या उभयतांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. बाबासाहेब बोबडे माजी PSI अधिकारी त्यांचा सत्कार करतायत. नुसता मोकळा काढून ती किरण बाईक हे बाबा मोकळा काढते बाईक नुसता काढून दे हातात. बापू तुम्ही पुढे उभं राहा. जरा आवाज तेवढं करा. भाऊंचे मेव्हणे बाबासाहेब बोबडे माजी PSI त्यांच्या कुटुंबामार्फत या ठिकाणी भाऊंचा आणि त्यांच्या सुनबाई जिल्हा परिषद सदस्य किरणताई नलवडे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. यानंतर आळजापूर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच चंद्रकांत पवार साहेब यांचा या ठिकाणी बुके देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. आबाया अंकुश आबाया पुढे या. आळजापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पवार साहेब यांचा सत्कार सोसायटीचे सदस्य अंकुश आबा बोबडे यांच्या बुके द्या की. आळजापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र नलवडे सर आपला या ठिकाणी सत्कार होतोय. लक्ष्मण दादा यांनी पुढे यायचंय. सोसायटीचे चेअरमन राजेंद्र नलवडे सर यांचा बीबी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. भरत नलवडे यांचा या ठिकाणी बीबी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार येतोय. सोपान कचरे यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. भरत नलवडे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. इथं 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 दादा शिंदे दादा शिंदे यांचाही या ठिकाणी सत्कार आमचे ताराचंद भाऊ यांच्या या ठिकाणी हे करतायत. यानंतर अनिल शिंदे यांचाही सत्कार या ठिकाणी रोहिदास गायकवाड आता सेवानिवृत्त पोलीस खात्यातून झालेले आहेत. गजानन काय नाव सांगितलं हां हनुमान नलवडे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. जे के भोसले नाना या पुढे नाना
बसले ना नाही बर या कोणीतरी या दोघांपैकी एक जण या. दोघं या आता दोघं या. हा दुसरे राजे दोघ आहेत का एवढे सरा बर राजेंद्र नरडवे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. नंदकुमार बोबडे चला भाऊ चला. आळजापूर गावचे माजी सरपंच अतिशय चांगल्या पद्धतीनं कारकीर्द केली, प्रचार धुरा सांभाळली असं ते आमच्या मार्फत आहे, तुमच्या नाही. बीबी ग्रामस्थांच्या मार्फत शिवमजी नलवडे प्रचाराची धुरा सर्व सूत्र अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. फौजी या पुढे चला. ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवमजी नलवडे सरपंच परिषदेचे फलटण तालुका अध्यक्ष होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आळजापूरचा कायापालट त्यांनी केलेला आहे. त्यांचाही सत्कार बीबी ग्रामस्थांच्या वतीनं आमचे फौजी या ठिकाणी करतायत. कोण राहिलं तुमच्यातलं? यानंतर ज्यांना मनोगत व्यक्त करायचे आहेत त्यांनी या ठिकाणी तुमच्यातलं कोणीतरी बोलू. बरं बोलू दे. सर थांबा मी बोलतो. मग बोला. सन्माननीय व्यासपीठ, आज या ठिकाणी किरणताई निलेश नलवडी यांच्या विजयात्यर्थ आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. जे अनेक वर्षापासून आपण प्रतीक्षित होतो आणि आपल्या कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीकडं जिल्हा परिषद सारख्या मिनी मंत्रालयाचं एखादं पद असावं त्याची प्रतीक्षा करत होतो आणि तेच किरणताई नलवडे आणि विलास भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला ते प्राप्त झालं. खरं तर अतिशय सन्मानाचं आणि मानाचं असं हे पद त्यांनी खेचून आणलं. तमाम सर्व या पंचक्रोशीतील मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी पण कुठंही कमी न पडता अत्यंत त्वेषानं ही निवडणूक लढवली आणि विजयश्री खेचून आणली. आपल्याला खरं तर अतिशय चांगला अशी ही पर्वणी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्या या हिंगणगाव गटाची विकासाची गंगा त्यांच्या माध्यमातून वाहणार आहे. तसं या गावचं आणि त्यांचं जुनं नातं आहे. आपले सर्वांचे ते पाहुणे आहेत आणि त्यामुळंच त्यांचं बिब्बीचं आणि पंचक्रोशीचं हे जुनं नातं आहे. अतिशय या ठिकाणी आनंदाचा असा क्षण त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. त्यांना येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमधील सन्मानाची सभापतींची पदं मिळावीत आणि ते मिळतील अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. असे ह्या कर्तृत्ववंताई खरं तर मला सुद्धा ह्या वाटला त्यांचा या धामधुमीच्या कालावधीमध्ये मी बघितलं त्यांना अतिशय कुठल्याच बाबतीत कधीही त्यांनी आळस केला नाही. प्रत्येक व्यक्तीला भेटून विकासाचं महत्त्व आणि कशासाठी आपण पाहिजे आणि समोरची व्यक्ती आत्तापर्यंत त्यांनी काय केलं, कसा हा भाग पाठीमाग गेला हे त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी दाखवून दिलं. आणि म्हणूनच की त्यांनी स्वतःसाठी नाही तर या गटासाठी हिंगणगाव गटासाठी स्वतःला न मागता हिंगणगाव गटासाठी मत मागितलं आणि जनतेने सुद्धा अत्यंत भरभरून त्यांना मतदान केलं आणि त्यांना विजयी केलं. थोडंसं झालं इकडं तिकडं थोडंसं म्हणतात की गड आला पण सिंह गेला. आपले दुसरे उमेदवार खाताळ खरं तर
अतिशय दुःख वाटलं मला की थोड्याशा काही उणेवा राहून गेल्या आणि त्याच्यामुळं त्यांना थोडंसं अपयश प्राप्त झालं. असू द्या, पण ठीक आहे, यातून आपण नव्यानं बोध घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपला गट, आपला भाग, आपलं गाव कसं आपल्या विचाराचं राहील, चांगल्या माणसांचं राहील, सज्जनांचं राहील, या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करू. आणि त्यांना मी पुन्हा एकदा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, गावाच्या वतीनं शुभेच्छा देतो, गटाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर असं द्या. आजच्या या बिब्बी या ठिकाणी उपस्थित हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या ॲडव्होकेट सौ किरणताई निलेश नलवडे यांच्या आभाराच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित संतकृपा उद्योग समूहाचे संस्थापक विलासभाऊ नलवडे, त्यांच्या समेत उपस्थित आळजापूर विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र नलवडे सर, आमच्या आळजापूर गावचे सरपंच त्यांचे प्रतिनिधी चंद्रकांत पवार, तसेच या गावचे नेते भारतीय जनता पार्टीचे विशाल बोबडे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या गावचे भूषण अण्णा, तसेच इतरही सर्व ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मित्र व माता भगिनी, या सर्वांचं या ठिकाणी या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक असं स्वागत करतो. खरं तर जी काही आता अण्णांनी सांगितलं की ही लढाई जी हिंगणगाव जिल्हा परिषद गटात झाली ती अतिशय चुरशीची झाली. खरं तर ती व्हायची अपेक्षा नव्हती. एवढं चांगलं वातावरण या हिंगणगाव जिल्हा परिषद गटात आदरणीय दादांनी, आदरणीय आमदार साहेबांनी, आदरणीय तात्यांनी आणि खऱ्या अर्थानं खिंड लढवली ते आमच्या मार्गदर्शिका ॲडव्होकेट जिजामाला वहिनी साहेब यांनी. त्यांच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध प्रचार या भागामध्ये करत असताना काही उणिवा आपल्याला या प्रचारामध्ये जाणवत होत्या की अतिशय चांगल्या पद्धतीची जी गावं लोकसभेला, विधानसभेला प्लसमध्ये राहिली होती त्या गावांवरच आपला जास्त भरवसा होता. त्यामधलंच बिब्बी एक गाव असेल, आमचा आळजापूर असेल किंवा मलवडीसारखं गाव असेल की या अलीकडच्या गावामधली ही 2-3 गावं होती, या गावांवर जास्त भरवसा होता. कारण पलीकडची 3 गावं तर आपल्याला लीड देणार होती, शेवट विजयाचा गुलाल तिकडंच जाणार होता आणि त्या दृष्टीनं काम पण त्या 3 गावांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं केलं. परंतु जसं अण्णांनी सांगितलं की हे बिब्बी गाव म्हणजे आम्ही वेगळं गाव मानत नव्हतो. आळजापूर, कापशी, बिब्बी आणि आदरकी बुद्रुक या 4 गावांच्या जीवावरच आम्ही जिल्हा परिषदेचं आपण तिकीट मागायला आदरणीय दादांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी ते तिकीट पण आपल्याला या 4 गावांच्याकडे बघून दिलं होतं. त्या दृष्टीनं या 4ही गावात आपण काम करत, प्रचाराचं काम करत असताना, निवडणुकीचं काम करत असताना, नियोजनबद्ध करत असताना देखील काही उणिवा झाल्या, काही ठिकाणी गैरसमज झाले आणि त्यातून आपल्याला जे काही लीडची अपेक्षा होती, जी एवढी धाकधूक ह्या इलेक्शनमध्ये राहिली, या निकालामध्ये राहिली, ती राहिली नसती जर आपण जोमानं ताकदीनं या गावांमध्ये 4ही गावांमध्ये ताकदीनं काम केलं असतं. तर कापशीसारख्या गावात पण आपण 180-140च्या मताधिक्यानं आपण मागं राहिलो. त्यामुळं या 4ही गावात काम करत असताना आपण अजून ताकदीनं कसं काम करू शकलो असतो तर 100% जसं गड आला पण एक आपला मावळा खर्ची पडला, त्या दृष्टीनं आम्हाला वाईट वाटते. कारण एक शेतकरी कुटुंबातल्या, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला आदरणीय दादांनी उमेदवारी दिली. नवखा उमेदवार होता, जास्त ओळख नव्हती या भागामध्ये, तरी देखील त्यांनी त्यांचं काम चोख पाडलं. का पाडलं तर त्यांच्या सासवड या गावामध्ये ज्या समोरचा बलाढ्य असा उमेदवार होता, त्याचं मागच्या वर्षी पहिल्या पंचवार्षिकमध्ये 800 ते 900 मताचं मताधिक्य घेऊन ते विजयी झाले होते. दुसऱ्या टर्ममध्ये देखील 700-800च्या लीडनं ते विजयी झाले होते आणि आत्ताचा झालेल्या विधानसभेमध्ये देखील 600 ते 700 मतं त्यांनी त्यांच्या गावामध्ये घेतली होती. अशा गावामधनं त्यांनी लीड, त्या उमेदवारामुळं आपलं लीड तिथं कमी झालं आणि समोरच्या विरोधी उमेदवाराला फक्त आणि फक्त 250 मताधिक्य त्या सासवड आणि टाकोबाईचेवाडी गावात मिळालं. त्यामुळं आपला हा विजय चांगल्या पद्धतीनं सुखकर झाला आणि त्याच्या मागं खरं श्रेय तिथल्या काम करणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं आणि खास करून त्या उमेदवाराचं होतं. त्यामुळं त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, पण आपण आपली ह्या 4-5 गावामध्ये जबाबदारी पार पाडू शकलो नाही. मी आमच्या पण गावाचं वैयक्तिक प्रांजळ मत मी व्यक्त करतो आणि आपण कमी पडलो. त्यामुळं ज्या गावाचा खरा ह्या गुलालाचा हकदार होतं ते सासवड गाव, त्या गावामध्ये गुलालाचा एकही टिपका पडला नाही. ह्याचं आम्हाला देखील त्या दिवशी वाईट वाटलं. कारण ज्या सासवड गावानं हे ईर्षेने इलेक्शन लढवली त्याच गावामध्ये आपण गुलाल उधळू शकलो नाही का, तर आपला तिथला एक मावळा हरला, त्याच्यामुळं त्या गावानं एकही गुलाल उधळला नाही. त्यामुळं
येणाऱ्या काळात ज्या काही आपल्या चुका ह्या 4-5 गावामध्ये झाल्या नियोजन करताना, त्या येणाऱ्या काळात आम्ही या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात आता 8-9 गावामध्ये फिरतोय आणि प्रत्येक गावात आम्ही एकच मागणी करतोय की येणारी ग्रामपंचायतीची जी इलेक्शन आहे ती इलेक्शन आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आदरणीय दादांच्या विचारांच्या जीवावर लढली जाणार आहे. आणि तिथं देखील असं काही न होता प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा सरपंच बसला पाहिजे, यासाठी आता आपल्याला येणाऱ्या 4 महिन्यात काम करायचं आहे. आणि जो काही भ्रमनिरास आपल्या 4 गावांच्याकडून आदरणीय दादांच्या बाबतीत झालेला आहे, तो येणाऱ्या काळात जर आपण सरपंच पद या भारतीय जनता पार्टीचं या 4ही गावात बसवू शकलो तर दादांचा जो आपल्याबद्दलचा जो विश्वास आहे तो अजून ताकदीनं वाढेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्याच 22 गावांमध्ये ज्या ज्या गावात इलेक्शन लागणार आहे, त्या 17 ते 18 22 गावांमधील 17 ते 18 गावांमध्ये इलेक्शन आहे, त्या प्रत्येक गावात ताकदीनं आपण आपल्या जिल्हा परिषद उमेदवारांच्या माध्यमातून येणाऱ्या 4 महिन्यात निधी देऊ, दादांच्या माध्यमातून निधी खेचून आणू, आमदारांच्या माध्यमातून, आपले मंत्री महोदय जयाभाऊंच्या माध्यमातून निधी आणून येणाऱ्या काळात या 4 ते 5 महिन्यात निधी आणून लोकांना आपण पटवून देऊ की आपल्याला येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा सरपंच का बसवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी येणारे 4 महिने आपल्याला ताकदीनं या प्रत्येक गावांमध्ये कामं करायच्यात. या बिब्बी गावामध्ये देखील आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सगळ्यांचं स्वप्न आहे की या गावामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार हा बसला पाहिजे. पण ते बसवण्यासाठी आपल्याला एक दिलानं एक मुखानं चांगला विचार घेऊन या गावामध्ये ताकदीनं येणारी ग्रामपंचायत लढवायची आहे. कारण येणारी ग्रामपंचायत लढवताना कुठल्याच गावाला कुठलीही ग्रामपंचायत लढवताना सोपी नाही आहे, परंतु दादांचा विचार, आमदार साहेबांचा विचार घेऊन जर आपण प्रत्येक गावात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचलो तर येणारी ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीचीच असणार आहे, हा शब्द या ठिकाणी नाथसाहेबांच्या मंदिरात देतो. आणि आपण या कार्यक्रमासाठी आमच्या संपूर्ण कुटुंबियांना, आमच्या आळजापूर ग्रामस्थांना बोलवलं त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. आज आपण विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन राजेंद्र नरवडे सर बंदच करा सर. बिब्बी गावचं आराध्य दैवत श्री हनुमान, त्याचप्रमाणे नाथसाहेब यांच्या कृपा प्रसादाने आज आपल्याला इथं बसण्याचा योग आलेला आहे. या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, भावी सभापती म्हणूया, भावी अध्यक्ष पण म्हणूया, पुढं काय होईल काय सांगता येत नाही, आदरणीय किरणताई, संतकृपा उद्योग समूहाचे शिल्पकार आदरणीय भाऊ, आमच्या गावचे सरपंच चंद्रकांत पवार, विशाल बोबडे साहेब, माजी सरपंच शुभम अण्णा, माझ्या लाडक्या सर्वच बहिणी, सर्वच बिब्बीकर आदरणीय माझ्यासाठी आहेत. सगळ्यांचं नामोल्लेख न करता तुम्ही जो हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला, खरंच ही उतराई होण्याची वेळ आहे. तुम्ही जसं शुभमनं मागाशी सांगितलं की आम्ही काही बाबतीत कमी पडलेलो आहे आणि म्हणून आपल्याला एका मावळ्याचा पराभव, तो खरा अर्थानं पराभव म्हणता येणार नाही, कारण खिंड लढवणाराच असतो सगळा, तो इथं लागलेला आपल्या सर्वांच्या मनामध्ये. तर ती सल पुन्हा कशातही आपण ती भरून काढू. पण तुम्ही जे योगदान दिलेले बिब्बीकरांनी, सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, लाडक्या बहिणी असतील, तुमची इतिहासामध्ये नक्कीच नोंद घेतली जाईल. सुवर्णाक्षरांनी तुमचं मत, तुमचं दान हे लिहिलं जाईल, अशा प्रकारे तुम्ही कार्य केलेलं आहे. नाही तर पूर्वी तर आपण शुभम म्हणत होतो की मायनसमध्ये, गेल्या वर्षी तर म्हणत होतो मायनसमध्ये, पण तसा काही प्रकार नाही. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि नावातच किरण आहे, आशेचा किरणच घेऊन आपण आता या कार्य सगळं आपण करणार आहोत. आपल्या पाठीमागं सिंगम आहे, सिंगम दादा, रणजित दादा, नावातच आहे ना शेवट सिंह, त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे. जसं आत्ता शुभमनं सांगितलं की आपल्याला या माध्यमातून ग्रामपंचायत लढवायची, आपल्या भारतीय जनता पार्टीची सर्व सदस्य, सरपंच आपला असला पाहिजे. आपल्या ताई आपल्याबरोबर आहेत, भाऊ आहेत, दादा पाठीशी आहेत, आमदार साहेब आहेत. आपल्या गावचा विकास 100% झालाच पाहिजे, परिसराचा विकास झाला पाहिजे, आपला स्वतःचाही विकास झाला पाहिजे. मी म्हणत नाही की फक्त सार्वजनिक विकास झाला पाहिजे, आपला विकास झाला तर आपण धडाडीनं पुढचे सगळी कामं करणार आहोत. तुम्ही जे योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल निश्चितच तुमचं मनपूर्वक आम्ही
आभार व्यक्त करतो, ऋण मानतो. तुम्ही मला वाटतं भाऊ शुभम आपल्या माध्यमातून लवकरच एक संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या विचारात आहे. म्हणजे आपल्या ज्या 22 गावं असतील ते कोणाच्या काही समस्या आहेत, सार्वजनिक काय अडचणी आहेत, काय गावातल्या कामं आहेत, त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नोंद ठेवली जाईल. आदरणीय किरणताई तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. 100% काम आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोतच. त्यासाठीच तर आपण ही निवडणूक लढवलेली आहे. साधीसुधी निवडणूक नव्हती. 10-15 वर्षाचं पैलवान सत्तेत होता, त्यांना कुस्तीचं आखाडं चांगलं माहीत होतं. पण भाऊंच्या, दादांच्या, आमदारांच्या, तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं आपण ही कुस्ती जिंकू शकलो. ही कुस्ती सोपी नव्हती. सूर्याला ग्रहण लागतं माहिती आहे, चंद्राला ग्रहण लागतं, क्षणिक सुटतं. आम्ही डिकेनच्या घरी बंगल्यावर होतो भाऊ. आम्ही बंगल्यातून उठून रस्त्यावर येऊ मांडे घालून बसलो देवाला साकडं घालत. पण परमेश्वरानं जसं ग्रहण सुटतं सूर्यचंद्राचं, तसं खालीवर करत आपलं ग्रहण हे सुटलेलं आहे आणि हा विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे. तुमचं ऋण आम्ही कधी विसरणार नाही. 100% कामं होतील. जाता जाता एवढंच बोलतो, आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, फुलांचे हे हार कशाला, हृदयातच तुमच्या घरट्या असू द्या, त्या घरट्यातच तुमचं आमचं प्रेम असू द्या, हीच एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आदरणीय किरणताई नलवडे यांचा आभार दौरा म्हणजे खरं आता तर ह्यांची खरी कसोटी आहे. म्हणजे आपल्या सर्वांची कसोटी आहे की आत्ता पहिला पेपर आपण पास झालेलो आहे. आता तर म्हणजे सर्व पेपर आहेत, इथून पुढे सर्व पेपर आहेत प्रत्येक दिवसाला. कारण आपण जी बोलणार आहे, आपण जी समाजात वावरणार आहे, त्याचं फळ आपल्याला भविष्यात मिळणार आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी आदरणीय भाऊ, आमचे मित्र शुभमजी सर यांचे बिब्बी आणि बिब्बी पंचकृषीतर्फे खूप खूप स्वागत करीत आहे. आदरणीय आमचे मित्र शुभमजी म्हणाले की आपण कुठेतरी कमी पडलो आहे, हे आपण सुद्धा मान्य करतो आहे. अजूनही आम्हाला वाटतं आहे की आम्हाला भाईसाहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला एवढं लीड पाहिजे. अजून आम्ही विचार करतो आहे की एवढं लीड आपल्याला कमी कसं काय भेटलं आहे. पण असू द्या, आमची एक भैरवनाथांनी आपल्या नाथबाबांनी मान्य केली की आपलं एक महत्त्वाचं एक सीट आलेलं आहे. ठीक आहे, आपला गड आला पण सिंह गेला. आपले खताळसाहेब जरी गेले असले तरी एक महत्त्वाची सीट आपल्याला आलेले आहे. तरी आपले राजाभाऊ काकडे आणि नंदू झंझणे यांनी सुद्धा खूप काम केलेलं आहे. त्यांचेही खूप बिब्बी गावातर्फे आणि आळजापूर गावातर्फे आभार मानतो. आणि आदरणीय आपल्या मॅडमला अशीच त्यांचं बघितले काम करण्याची ताकद गजानन होते. खूप 22 दिवस अतिशय परिश्रम घेतलेले आहेत. त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्याकडे बघूनच आम्हाला बी अतिशय ताकद आलेली आहेत. गायकवाड साहेब आहेत, अण्णा आहेत, दादा आहेत, बंटीत, जेवढी नावं जयकुमार आहेत, जेवढी नावं घ्यावी तेवढी कमीच आहेत. पुन्हा आणि इथून पुढच्या ज्या आपण सामाजिक काम करणार आहे ते कुठलेही असू द्या, मे असू द्या किंवा विरोधात असू द्या, असंच तुम्ही काम करत राहा. आता शिवमजी बोललेच, हेच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जयकुमार बरं, सदस्य बोलत्याला 2 जण आभार मानतात. बोला की. स्पीकरवर बोलू दे. नमस्कार.
आपल्या बिब्बीतील ग्रामदैवत हनुमानजी यांच्या कृपाशीर्वादाने हा विजय मिळालेला आहे. तसेच येथील सर्वप्रथम येथील सर्व ग्रामस्थ यांना मनापासून आभार. आपले आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि आपले ज्येष्ठ नेते प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील आणि मार्गदर्शक ॲडव्होकेट जिजामाला वहिनी आणि आपल्या मार्गदर्शक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारची विकासाची कामे करू. तसेच येथील आपले बिब्बीतील कार्यकर्ते दिवस रात्र खूप कष्ट घेऊन त्यांनी ह्या प्रचारासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना हा विजय मी अर्पण करते. तसेच आत्ता म्हणजे जो निकालाचा काही चढ उतार होत होता तेव्हा सर्व गावातील लोकांचे भाऊंना किंवा आमच्या घरच्यांना आत्ता फोन येत आहेत की तुमच्या विजयासाठी आम्ही देवांनाही संकटात पाडलेलं होतं आणि हा विजय खेचून आणलेला आहे. त्यामुळे त्या सर्वांचेच मनपूर्वक आभार. आणि हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील जे काही कामे असतील आरोग्याची, विकासाची, शिक्षणाची आणि जे काही प्रलंबित कामे अडकलेली असतील ते नक्कीच पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच हिंगणगाव गटातील जे काही ग्रामस्थ आहेत त्यांनी जे काही सहकार्य केले त्याबद्दल नेहमीच आम्ही नलवडे कुटुंबात आयुष्यभर त्यांचे ऋणी राहू आणि जे येणाऱ्या 5 वर्षात आम्ही नक्कीच चांगल्या कामांची पोचपावती देऊ आणि नलवडे कुटुंब सर्वांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असेल. दादा बरं आभार. गुरु पूजा राहिली का? या दत्त भाऊ बोला. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आपल्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून उच्चांकी न म्हणता म्हणजे थोड्याफार फरकानं का होईना पण आपण विजयश्रीला गवसणी घातली. अशा विजयी उमेदवार किरणताई नलवडे यांच्या विजयाच्या आभाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्याच कार्यक्रमात आभार मानायचं काम माझ्याकडे आलेलं आहे. बऱ्याच वक्त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. मी काय एवढा जास्त भाऊ मोठा वक्ता नाही आहे, मला जास्त काय स्टेज डेअरिंग नाही आहे, पण तरीसुद्धा एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की आज ताईंचं वय बघता एवढ्या लहान वयात त्यांनी जी विजयाला गवसणी घातली ती खूप वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे त्यांचे काम करायची पद्धत म्हणजे इलेक्शन काळात मी डेअरीवर भेटायला यायचो त्यावेळेला सकाळी 8 वाजता त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात व्हायची आणि अगदी मोठं त्यांचं चिरंजीव मोठं 1.5 वर्षाचं काहीतरी आहे. म्हणजे त्याचा जो त्रास त्यांना जो होता म्हणजे आम्ही त्या तातोडीच्या सभेत बघितला तर चिरंजीव त्यांना किती त्रास देत होता. अशा त्रासातनं त्यांनी खूप म्हणजे मेहनत घेतली आणि शेवटी त्या मेहनतीचं फळ त्यांना नक्कीच मिळालं. आता बऱ्याच वक्त्यांनी मगाशी सांगितलं की आपल्याला पदाची आशा किंवा पद मिळाव्यासंदर्भात काय वक्तव्य झाली तर मला असं वाटतं म्हणजे या माध्यमातून मी पक्षश्रेष्ठींकडे अशी विनंती करेन की आपल्याला ह्या उमेदवारांना महिला बालकल्याण सभापतीपद मिळालं तर ते नक्की म्हणजे आपल्या भागासाठी म्हणजे भूषणावं असणार आहे. कारण त्या माध्यमातून आता बऱ्याचशा प्रश्न मार्गी लागणार आहेत. दुसरा विषय असा की आपण निवडणूक बघत असताना गेली 10-12 वर्ष या जिल्हा परिषद गटात हिंगणगावच्या एक हाती सत्ता होती. म्हणजे राज्य गटाच्या असू द्यात किंवा म्हणजे समोरचा उमेदवार दिसतो तितका दुबळा नक्कीच नव्हता. म्हणजे अशा उमेदवाराला आपल्याला पराभव करणं म्हणजे तशी मोठी कसोटीच होती. आणि जे मताधिक्याचा विषय झाला मी म्हणतो आहे आपण जो घेतलेला विजय आहे ना तोच अगदी लागमोलाच आहे. मताधिक्य कमी जास्त झाला असेल त्याबद्दल दुमत नाही आहे.
परंतु अशा बलाढ्य उमेदवाराला बलाढ्यच म्हणावं लागेल, त्यांना 10 वर्ष सत्ता उपभोगली आहे, अशा उमेदवाराला पराभूत करणं तसं अवघड होतं. परंतु सर्वच लोकांचं म्हणजे विशेषतः रणजितदादांचा वारंवार दौरा व्हायचा, स्वतः अभिभैया जिजामाला वहिनी, बाकी भाऊंचं तसं वेळोवेळी प्रत्येकाशी फोन कॉन्टॅक्ट होतं, बाबा काय चाललं आहे, कुठल्या गोष्टी कशा घडतायत, प्रत्येकाशी पर्सनली कॉन्टॅक्ट करून त्या गोष्टी म्हणजे सगळ्यांचं एक टीम बॉन्डिंग होतं. त्या टीम बॉन्डिंगमधून हा विजय सोपस्कर झाला. आता जास्त काय न बोलता सगळ्यांचं म्हणजे या ठिकाणी आभाराच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल ॲडव्होकेट किरणताई निलेश नलवडे यांचे मी आभार मानतो. तसेच त्यांच्यासोबत अर्धापूरच्या सोसायटीचे चेअरमन राजेंद्र नलवडे सर, तसेच अर्धापूरचे सरपंच चंद्रकांत पवार, त्यांचे सहकारी अर्धापूरचे माजी सरपंच शुभम भया नलवडे आणि संतकृपा उद्योग समूहाचे शिल्पकार विलासभाऊ यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला त्यांचा सन्मान करायची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. काय सांगायचं या ठिकाणी प्रचार दौऱ्याच्या दरम्यान आपण या ठिकाणी भैरवनाथ मंदिरातूनच प्रचाराचा शुभारंभ केलेला होता. या ठिकाणी भैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण गावामध्ये प्रचाराला सुरुवात केली. ते म्हणून या ठिकाणी आपले पुजारी गुरव यांचा या ठिकाणी पोशाख देऊन सत्कार या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांचा सत्कार आत करावा. या ठिकाणी पुजाराचा या ठिकाणी येतोय तसा सन्मान करण्यात येतोय. किरणताई नलवडे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी दुसरा एक सत्कार जरा बिब्बी ग्रामस्थांच्या वतीने एक त्यांना परमिशन घेऊन करतो की गेले 22-23 दिवस म्हणजे महिनाभर असेल ज्यांनी या बिब्बी गावातीलच तरुण आहेत आपले गजानन चव्हाण, सगळ्या आमच्या तरुण मंडळाची इच्छा आहे की त्यांचा एक सत्कार व्हावा. उमेदवाराच्या बरोबर कंटिन्यू घर टू घर प्रचाराला फिरत होते 22 गावात. त्याबद्दल त्यांचा गावच्या वतीनं सत्कार देण्यात येतो. हा इकडे आणले बुके पण दे, बुके दे. रील स्टार लय खूप वेळ दिला त्यांनी. नाही खरंच कौशल्य त्याचं. गजानननं खूप काम केले. श्रीफळ शाल दे शाल.